नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वीचं चॅप्टर नंबर 5 ग्रॅव्हिटेशन बघणार आहोत. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण त्याची इंट्रोडक्शन आणि हिस्ट्री बघणार आहोत. तर सुरुवातीला बघा, टॉलेमी हे सायंटिस्ट झाले 1st सेंचुरीमध्ये, म्हणजे आपण इथं 2000 इयर्स बिफोर असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यांनी ऑब्झर्वेशन्स केली. कशाची ऑब्झर्वेशन्स केली? आता सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, ईस्ट टू वेस्ट कंटिन्युअसली त्याचा फ्लो चालू असतो. म्हणजे उदाहरणार्थ हे अर्थवरती अशा पद्धतीनं आपण आहोत असं इमॅजिन केलं तर काय आपल्याला लक्षात येतं? समजा ही जर बाजू ईस्ट असेल, ही जर बाजू वेस्ट, तर काय लक्षात येतं आपल्याला? अशा पद्धतीनं सन राईज होतो आणि अशा पद्धतीनं तो ट्रॅव्हल करतो. पण आपल्याला माहित आहे कोणती जर वस्तू, एखादी जर वस्तू मोशन मध्ये असेल, तर समजा उदाहरणार्थ ही ऑब्जेक्ट आहे, ही वस्तू आहे आणि ही अशा पद्धतीनं मोशन मध्ये आहे, तर आपल्याला माहित आहे ती ऑब्जेक्ट त्याच डायरेक्शनने पुढे गेली पाहिजे. या डायरेक्शन असेल तर या डायरेक्शनने पुढे आली पाहिजे अशी कंटिन्यू. मात्र तसं होत नाही. काय होतंय तर कंटिन्युअली सन काय करतो? अशा पद्धतीने अर्थभोवती रिव्हॉल्व करतो. असं कोणाचं मत होतं? तर टॉलेमी यांचं मत होतं, जे की आता पण आपण बघितलं तर जनरली आपल्याला दिसतं. काय दिसतं? सूर्य अशा पद्धतीने उगवतो, परत असा मावळतो. हे कंटिन्युअली होतं. आणि मग त्यावेळेस एक थेरी मांडली गेली आणि त्या थेरीचं नाव आहे जिओसेंट्रिक थेरी. हे टॉलेमी हे जे सायंटिस्ट होते म्हणण्यापेक्षा फिलॉसॉफर होते असं म्हटलं तरी चालेल. कारण सुरुवातीला फिलॉसॉफी हाच एक सब्जेक्ट असायचा आणि त्यावेळेस फिलॉसॉफर असायचे, असे सायंटिस्ट वगैरे काही नसायचे. मग त्यांनी त्यांच्या ऑब्झर्वेशनच्या जोरावर एक थेरी मांडली आणि त्या थेरीला नाव देण्यात आलं जिओसेंट्रिक थेरी. यांनी काय केलं? त्या थेरी लिहिण्यापाठीमागं किंवा मांडण्यापाठीमागं काय सांगितलं तर कोणतेही प्लॅनेट्स असतील किंवा आपण म्हणू शकतो आपला मून, त्यानंतर सन आहे किंवा अदर प्लॅनेट्स आहेत, ते त्यांनी ऑब्झर्व केले आणि त्यांनी काय थेरी मांडली की हे सर्वच्या सर्व जे अदर प्लॅनेट्स आहेत ते सर्वच्या सर्व पृथ्वीभोवती रिव्हॉल्व करत आहेत आणि पृथ्वी जी आहे ती सेंटरला आहे. पृथ्वी जी आहे ती सेंटरला आहे आणि सर्वच्या सर्व प्लॅनेट पृथ्वीभोवती रिव्हॉल्व करतात. याला जिओसेंट्रिक हे नाव देण्यापाठीमागचं रिझन असं आहे की अर्थला म्हटलं जायचं जिओ, जे आपण अर्थ म्हणून ओळखतो म्हणजे पृथ्वी, त्याला जिओ असं म्हटलं जायचं. आणि याला केंद्रक समजून जी थेरी मांडली गेली त्याला जिओसेंट्रिक थेरी असं म्हटलं जातं. आणि सुरुवातीला टॉलेमी यांनी 2000 वर्षापूर्वी ही थेरी मांडली आणि त्यांनी ऑब्झर्वेशन केलेली. आज पण आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की हे अशा पद्धतीनेच होते. म्हणजे चंद्र जरी असला, मून जरी असला, तरी कंटिन्युअसली आपल्याला एका डायरेक्शन कडून दुसऱ्या डायरेक्शन कडे जाताना दिसतो. रोज आपण तेच पाहतो. आणि मग त्यांनी जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या जोरावर थेरी मांडली. पण ऍक्च्युअली वेगळीच थेरी. आता आपल्याला माहिती झालं की बाबा सन हा सेंटरमध्ये आहे आणि अदर जे प्लॅनेट्स आहेत ते त्याच्या भोवती रिव्हॉल्व करतायत, बरोबर आहे की नाही? ही थेरी आता आपल्याला माहित आहे. पण ऍक्च्युअली त्यावेळेस अशी कोणतीही साधनं नव्हती, कोणताही टेलिस्कोप नव्हता, कोणतेही ऍडव्हान्स मटेरियल नव्हते तिथं अवेलेबल स्टडी करण्यासाठी किंवा ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन घेण्यासाठी. त्यावेळेस ही थेरी मांडली गेली. त्यानंतर बघा, यांच्यानंतर टॉलेमी नंतर 400 वर्षांनी भारतामध्ये हे आर्यभट्ट सायंटिस्ट झाले, इंडियन सायंटिस्ट 5व्या शतकामध्ये, 5th सेंचुरीमध्ये. आणि त्यांनी सुरुवातीला पूर्ण जगामध्ये म्हणतोय सुरुवातीला हेलिओसेंट्रिक ही थेरी मांडली आणि ही आजही प्रचलित आहे. आपल्याला माहिती आहे हेलिओसेंट्रिक थेरी लास्ट पर्यंत आहे. यांनी काय, हेलिओचा अर्थ काय? हेलिओ म्हणजे सन, सेंट्रिक म्हणजे सनला केंद्रक समजून जी मांडली गेलेली थेरी आहे ती. आलं का लक्षात? येते का लक्षात? बघा तुमच्या हेलिओसेंट्रिक. हेलिओ म्हणजे काय? सन. म्हणजे सेंटरला सन आहे आणि अदर जे प्लॅनेट्स आहेत ते अशा भोवती, सन भोवती अशा पद्धतीनं त्यांच्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतात, राऊंड करतात. या थेरीला सुरुवातीला आर्यभट्ट यांनी प्रेझेंट केलं. आणि कोणते आहेत ते आर्यभट्ट, कुठले आहेत तर भारतामध्ये. हे भारतामधले पहिले सायंटिस्ट झाले की ज्यांनी ऍक्च्युअली
ओरिजिनल थेरी मांडली हेलिओसेंट्रिक थेरी, आणि जी आपल्याला आज पण माहिती आहे. त्यानंतर बघा कोपर्निकस, हे टॉलेमी जे नावाचे सायंटिस्ट होते ते युरोपियन फिलॉसॉफर होते, युरोपमधले होते. आणि त्यावेळेस आपल्या भारतामधून युरोपमध्ये कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता, म्हणजे कसल्याही प्रकारचं ट्रॅव्हलिंग नव्हतं किंवा ते शक्य पण नव्हतं. एवढं लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन असणं शक्य पण नव्हतं. त्यामुळं जे आर्यभट्टांनी थेरी मांडली त्याच्यामध्ये यांच्या थेरीचा अभ्यास केलाय असं कोणताही संबंध नाही किंवा कारण नाही. यांनी स्वतःच्या ऑब्झर्वेशन्सच्या जोरावर ही हेलिओसेंट्रिक थेरी मांडली होती. त्यानंतर कोपर्निकस हे सुद्धा एक युरोपियन सायंटिस्ट होऊन गेले आर्यभट्टानंतर. त्यांच्यानंतर आर्यभट्टानंतर बघा, आर्यभट्ट यांच्यानंतर 400 वर्षांनी हेलिओसेंट्रिक थेरी मांडतात. आणि त्यांच्यानंतर खूप काळ लोटल्यानंतर म्हणजे 1473 ते 1543 दरम्यान परत एकदा युरोपमध्ये हेलिओसेंट्रिक थेरी मांडली जाते. लक्षात येते का बघा तुमच्या? हेलिओसेंट्रिक थेरी इंडियामध्ये आर्यभट्ट यांनी मांडली 5व्या शतकामध्ये, आणि त्यांच्यानंतर खूप काळ लोटल्यानंतर कोपर्निकस यांनी हेलिओसेंट्रिक मांडली. हेलिओसेंट्रिक थेरी परत युरोपमध्ये मांडली, आणि मग ही थेरी परत फेमस झाली. तोपर्यंत हेलिओसेंट्रिक थेरी कुठेही फेमस नव्हती. पण कोपर्निकस यांची हेलिओसेंट्रिक थेरी याला मान्यता देण्यात आलेली नाही किंवा मान्य केलं गेलं नाही त्या काळात, कधी 1473 ते 1543. त्याचं रिझन असं होतं की टॉलेमी ही सुरुवातीचे सायंटिस्ट पहिल्या शतकामध्ये ज्यावेळेस त्यांनी जिओसेंट्रिक थेरी ही मांडली गेली त्यावेळेस अर्थला खूप महत्व प्राप्त झालं होतं. अर्थला खूप महत्व प्राप्त झालं होतं. रिझन काय आहे त्याचं? कारण अर्थवरतीच फक्त सजीव आहेत, जीवसृष्टी आहे हे तर आपल्याला माहिती आहे, आणि हे सुरुवातीला त्यांनाही माहिती होतं. आणि इतर जे प्लॅनेट्स आहेत इतर कसल्याही प्रकारची जीवसृष्टी नाही, कारण ते लगे लक्षात आलं असतं जर जीवसृष्टी असती तर त्या काळात सुद्धा. पण इतर प्लॅनेट्स वरती कोणत्याही प्रकारची जीवसृष्टी नाही किंवा कसल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही हे त्यांना लक्षात आलं त्यांच्या ऑब्झर्वेशन्स वरून. आणि अर्थला त्यांनी खूप महत्व द्यायला स्टार्ट केलं. अर्थला काय म्हणतात त्याला, अर्थची पूजा करणं हे त्या काळापासून सुरू झालं. आणि सुरुवातीला म्हणजे हे युरोपमध्ये घडत होतं, आणि युरोपमध्ये चर्चला खूप जास्त मान्यता असायची. हे तुम्हाला माहित आहे, चर्च असतील किंवा पोप असतील त्यांना खूप जास्त मानलं जायचं. आणि त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये, त्यांच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा या पृथ्वीचा उल्लेख केला, आणि त्यामध्ये पृथ्वीला खूप श्रेष्ठ मानलं गेलं. आणि त्यामुळं झालं काय, पृथ्वीला खूप श्रेष्ठ मानल्यामुळं परत युरोपमध्ये कोपर्निकस यांची हेलिओसेंट्रिक थेरी आली, आणि त्यांच्या लक्षात असं आलं की अर्थ ही सेंटरला नसून सनभोवती रिव्हॉल्व्ह करते. आणि मग त्यांना ते रुचलं नाही. तिथील चर्च असतील किंवा तिथील जे धर्मगुरू असतील त्यांना ते रुचलं नाही, त्यांना ते पटेना. कारण त्यांनी ऑलरेडी धर्मग्रंथ खूप सारे तयार केले होते पहिल्या शतकापासून ते इथपर्यंत 1473 ते 1543 खूप काळ झाला. तोपर्यंत ते काय करत होते, या अर्थला केंद्रक समजून, अर्थला ग्रेटेस्ट समजून त्यांच्यावरती थेरी करायचे, त्यांच्यावरती लिखाण करायचे, भाष्य करायचे, त्यांच्या ग्रंथामध्ये त्याला समाविष्ट करून घेतलेलं. आणि मग ही हेलिओसेंट्रिक थेरी त्यांना रुचेना झाली, आणि मग यांच्या थेरीला जास्त महत्व न देता निग्लेक्ट करून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर परत युरोपमध्ये हे पोलंडचे आहेत प्रोफेसर गॅलिलिओ, एकदम फेमस प्रोफेसर गॅलिलिओ. पोलंड इटली म्हटलं तरी चालेल. त्यांचा काळ आहे बघा 1564 ते 1643 यांच्या नंतरचा, कोपर्निकस यांच्या नंतरचा. यांनी सुद्धा काय केलं, हेलिओसेंट्रिक थेरी ही ओरिजिनल आहे असं सांगितलं. कारण यांनी ऑब्झर्वेशन्स केले, यांच्याकडे टेलिस्कोप होते. सुरुवातीला टेलिस्कोप गॅलिलिओ यांनी तयार केला, हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यांनी ऑब्झर्वेशन्स केले आणि परत हेलिओसेंट्रिक थेरी मांडली. म्हणजे हे रिअल आहे, हे जेन्युइन आहे असं त्यांनी ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून समजून घेतलं, जाणून घेतलं. आणि हे फेमस प्रोफेसर असल्यामुळं, एका युनिव्हर्सिटीत हे शिक्षक होते, त्यामुळं यांचं सर्वजण ऐकायचं. हे जे सांगतील ते सर्वजण अगदी विश्वास ठेवायचे, डोळे झाकून विश्वास ठेवायचे, अशी यांची ख्याती होती. एकदम फेमस प्रोफेसर होते.
आणि मग यांनी ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन्स घेतले आणि हेलिओसेंट्रिक थिअरी मांडली. त्याचबरोबर आपण जे आता म्हणतो ग्रॅव्हिटेशन म्हटलं की न्यूटनशी लगेच रिलेशन जोडून टाकतो. न्यूटन शिवाय ग्रॅव्हिटेशन मध्ये कोणी काहीही केलेलं नाही. पण त्यांनी त्या काळी खूप फेमस असा एक्सपेरिमेंट केला होता. एक लाईट ऑब्जेक्ट आणि एक हेवी ऑब्जेक्ट अशा दोन वस्तू घेतल्या आणि खूप उंचावरून एका टॉवरवरून चढून त्यांनी खूप उंचावरून त्या दोन्ही वस्तू खाली सोडल्या. तर त्यांच्या लक्षात आलं लाईट ऑब्जेक्ट आणि हेवी ऑब्जेक्ट दोन्हीच्या दोन्ही एकाच वेळेस अर्थवरती पोहोचतायत. दोन्हीच्या दोन्ही एकाच वेळेस अर्थवरती पोहोचतायत. त्यांच्यासाठी लागणारा जो टाइम आहे, मग ते ऑब्जेक्ट हेवी असू द्या किंवा लाईट असू द्या, दोन्ही वस्तूंसाठी अर्थवरती पोहोचण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो सेम आहे. त्यानंतर बघा त्यांनी इनर्शियाचे एक्सपेरिमेंट केले. हे अशा पद्धतीने इन्क्लायनेशन करायचे, यावरून ऑब्जेक्ट सोडायचे आणि मग हे अशा पद्धतीने ऑब्जेक्ट रोल करत डाऊनवर्ड डायरेक्शन यायचे आणि ते मग ते सांगायचे की बाबा हे अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट करतोय आणि यातून निष्पन्न काय होतंय की अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्या स्वतःकडे खेचून घेते. काय करते? अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे खेचून घेते. त्यांनी ते दोन ऑब्जेक्ट घेतले, एक लाईट ऑब्जेक्ट एक हेवी ऑब्जेक्ट. दोन्ही ऑब्जेक्टला खूप उंचावरून सोडला आणि त्यांच्या लक्षात आलं की दोन्ही ऑब्जेक्ट एकाच वेळेस अर्थवरती पोहोचतायत. याचा अर्थ काय? तर पृथ्वीकडे कोणतं तरी फोर्स आहे, पृथ्वीकडे कोणतं तरी बल आहे, त्या बलामुळं प्रत्येक वस्तू पृथ्वी खेचून घेते. हे सुरुवातीला प्रोफेसर गॅलिलिओ यांनी मांडलेलं आहे आणि त्यांना फादर्स ऑफ मेकॅनिक्स असं देखील म्हटलं जातं. की आता जी मेकॅनिक्स ब्रँच शिकता तुम्ही त्याचे फादर मानलं जातं गॅलिलिओला. त्यांनी खूप सारे रिसर्च मेकॅनिक्स फील्डमध्ये केलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा टायको ब्राहे. टायको ब्राहे हे खूप शॉर्ट एज सायंटिस्ट मानले जातात, अगदी कमी वयाचे सायंटिस्ट मानले जातात. याचं रिझन बघा, आपण बघूया. आणि त्यांनी काय केलं, कशा पद्धतीनं केलं आणि खरं त्याचा उपयोग हे जे बाकीचे जॉनेस केपलर असतील, न्यूटन असतील किंवा बाकीचे जे सायंटिस्ट असतील त्यांनी उपयोग केला आणि त्यांच्या हे केपलरनी मांडलेले 3 लॉ. ऍक्च्युअली केपलर जे होते ते यांचे स्टुडंट होते. कोणाचे? टायको ब्राहे या सायंटिस्टचे स्टुडंट होते. आणि मग त्यांनी काय केलं, सुरुवातीला आपण टायको ब्राहे यांच्याबद्दल बोलूया. बघा 1546 ते 1601 अगदी 55 वर्ष त्यांना आयुष्य भेटलेलं आहे. या आयुष्यात त्यांनी काय केलं, मोशन ऑफ ऑल मोशन ऑफ ऑल पार्टिकल्स म्हणण्याऐवजी इथं प्लॅनेट पाहिजे होतं. मोशन ऑफ ऑल प्लॅनेट्स इन डिटेल, टाइम अँड पोझिशन ऍज वेल ऍज ड्रॉइंग. म्हणजे काय केलं त्यांनी, प्रत्येक प्लॅनेटचं प्रत्येक ग्रहाचं मोशनचा स्टडी केला. ते कशा पद्धतीनं मूव्ह करतायत, कशा पद्धतीनं रिव्हॉल्व्ह करतायत, त्याचबरोबर त्यांचे त्या ठिकाणचा वेळ किती आहे, ऍक्च्युअली वेळ किती आहे, त्यांची ऍक्च्युअल पोझिशन कुठं आहे आणि त्यांचं रेखाटन सुद्धा केलं, चित्र सुद्धा काढली. ह्यांनी इतका डाटा त्यांनी बनवला त्याचा की म्हटलं जातं त्यांच्या 4 रूम भरल्या होत्या. इतका डाटा त्यांनी कलेक्ट केला होता, इतकं लिखाण केलं होतं या प्लॅनेटचं, प्लॅनेटच्या मोशनचं. येते का लक्षात? बघा म्हणजे विचार करू शकतोय आपण की किती मोठा डाटा त्यांनी कलेक्ट केला होता. पण त्याचा स्टडी करणं, त्याचं अनालिसिस करणं त्यांना शक्य झालं नाही. ते त्यांचं आयुष्य संपलं, लवकर संपलं. त्यांनी जेवढा पण डाटा कलेक्ट केला होता ते जसं तसं राहिला. आणि त्यांचे जे स्टुडंट होते जॉन्स केपलर नावाचे, त्यांनी काय केलं, यांचा जो डाटा कलेक्ट करून ठेवलेला होता, ड्रॉइंग्स होता, त्या सर्वांचा स्टडी केला आणि त्यांनी 3 नियम मांडले. हे 3 नियम आहेत बघा. त्याला या केपलरच्या 3 नियमांना म्हटलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ एरिया आणि लॉ ऑफ पिरियड. ते काय आपण लेक्चरला बघणारच आहे, ज्या त्या लेक्चरला बघणारच आहे नेक्स्ट लेक्चरला. आणि त्यानंतर न्यूटन आले आणि न्यूटननी काय केलं तर या केपलरच्या 3 नियमांचा स्टडी केला आणि त्या 3 नियमांना एक्सप्लेन केलं, डिराइव्ह करून दाखवलं की बाबा ह्यांनी जे सांगितलेले नियम आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, त्याच्या पाठीमागचं कॅल्क्युलेशन काय आहे, त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे. आणि न्यूटननी सांगितलं जे यांनी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, प्रत्येक ऑब्जेक्ट हे अर्थकडे खेचली जाते, काहीतरी बलानं खेचली जाते. पण ते बल कोणतं तर ते ग्रॅव्हिटेशन फोर्स, हे न्यूटननी सांगितलं.
न्यूटनने ते डिराईव्ह करून दाखवलं, एक्सप्लेन करून दाखवलं. पण हे केपलरचे लॉ असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या यांना स्वतःला सांगता आले नाही. यांनी काय केलं, फक्त यांच्या मटेरियलचा स्टडी केला, अनालिसिस केलं आणि हे 3 लॉ मांडले. पण याचं एक्सप्लेनेशन त्यांना स्वतः देता आलं नव्हतं. ते कोणी दिलं एक्सप्लेनेशन, तर न्यूटन यांनी दिलं. त्यामुळे न्यूटन या सायंटिस्टला खूप महत्व दिलं जातं. या लॉचा, लॉ ऑफ ऑर्बिट असेल किंवा लॉ ऑफ एरिया असेल किंवा लॉ ऑफ पिरियड असेल, या सर्वांचा स्टडी केला आणि त्याला रिझन काय आहे ते न्यूटन यांनी सांगितलं. त्यांचा कार्यकाळ आहे बघा 1642 ते 1727. त्यांनी काय केलं, स्टडी केपलर्स लॉ अँड एक्सप्लेन व्हाय प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन देअर ऑर्बिट. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक जो प्लॅनेट आहे, प्रत्येक जो ग्रह आहे तो सन भोवती पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये का फिरतो, त्याचं रिझन काय आहे, हे सगळं सांगायला किंवा हे सगळं डिराईव्ह करायला न्यूटन हे कारण. न्यूटन यांनी सर्व हे डिराईव्ह केलं आणि ते व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं. ही झाली आपली हिस्ट्री आणि इंट्रोडक्शन अबाउट द ग्रॅव्हिटेशन.